सध्या पितृपक्ष चालू आहे आणि या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची भरपूर सेवा आणि उपाय करत आहोत. आपल्या पितरांसाठी दानधर्म करणे, त्याचबरोबर ब्राह्मण भोजन करणे, तर्पण करणे, पिंडदान करणे, या सर्व गोष्टी या पितृपक्षामध्ये केल्या जातात. पितृपक्षामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी जे काही आपण उपाय करतो तर ते खूप प्रभावी आणि यशस्वी असतात. तर त्यातलेच काही उपाय आपण बरेचसे बघितलेले आहे. पण आता आपल्या मुलांसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं मुली असतात, तर त्यांच्यावरनं आपल्याला ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत. कशासाठी? तर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तर त्या पितृदोषाचे जे परिणाम आहेत तर ते आपल्या मुलांच्या जीवनावरती सुद्धा होत असतात. तर ते कशा पद्धतीने? जर घरामध्ये मुलगा मुलगी लग्नाजोगती असेल आणि जर घरामध्ये पितृदोष असेल तर त्यांच्या लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येतात. लग्न लवकर जमत नाही, लग्न जमलं तर संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात. त्याचबरोबर लहान मुलं मुली घरामध्ये असतील तर त्यांचा स्वभाव हट्टी, चिडचिडा होतो, अभ्यासात लक्ष लागत नाही, उच्च प्रतीचं शिक्षण घेऊनही मनाजोगती नोकरी मिळत नाही. या सर्व समस्या आपल्या समोर उद्भवतात ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष हा असतो. तर या पितृपक्षामध्ये आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी आपण भरपूर उपाय करत आहोत. पण आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे. मुलांच्या जीवनातील सर्व नजरबाधा, विघ्न, संकटे, अडचणी, दोष दूर व्हावे, त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी, अभ्यासात प्रगती, नोकरीत प्रगती, त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, त्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सर्वात प्रथम हा उपाय कशासाठी करायचा? तर मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी. त्याचबरोबर जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही हा उपाय या दिवसामध्ये करू शकत नाही. त्याच्यानंतर हा उपाय कधी करायचा? तर या पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला जमेल त्या दिवशी करू शकता. आता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर कशा पद्धतीने उपाय करायचा त्याचीही माहिती व्हिडिओच्या शेवट देणार आहे. त्याच्यानंतर उपाय हा सकाळी करायचा की संध्याकाळी? तर उपाय हा तुम्ही सकाळीही करू शकता, संध्याकाळीही करू शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला जमलंच तर तुमच्या पूर्वजांची ज्या दिवशी तिथी असते बघा, तर त्या तिथीला जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळेल. तर सर्वात प्रथम आपल्या मुलांमध्ये बघा, खूप मुलं शिकतात, खूप अभ्यास करतात, पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही, पाहिजे तशा प्रगती त्यांची होत नाही, किंवा मुलं खूप हट्टी, चिडचिडे होतात, ऐकतच नाही, मोठ्या माणसांना खूप मागे फिरून बोलतात. अशा समस्या आपल्यासमोर येतात ज्या वेळेस घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती असतात. तर ह्या नकारात्मक शक्ती संपाव्यात, मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया. सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा. तुम्हाला कोणकोणत्या वस्तू लागणार आहे तर ते प्रथम सांगते. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, काळे तीळ घ्यायचे आहे आणि सर्वात प्रथम तांदळाचं काय करायचं आहे बघा. तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे. त्याचा भात जो असतो तर तो करायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, आपला साधा भात तुम्हाला शिजवायचा आहे. आता घरामध्ये जर ऑलरेडी तुमच्याकडे भात असेल तर तो तुम्हाला यूज करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या हा जो भात आहे तर तो उतार्यापुरताच तुम्ही कराल, इतकीच तुम्हाला ते तांदूळ जे आहे तर ते शिजवायचे आहे. त्याच्यानंतर हा उपाय तुम्ही तुमच्या कोणत्याही मुलांसाठी मुलींसाठी करू शकता. तुमचा मुलगा कितीही लहान मोठा असला तरीही चालेल, काही अडचण नाही. तर काय करायचं आहे, आता भात शिजवला की तो थंड करून घ्यायचा, त्यावरती थोडंसं दही टाकायचं, त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, त्यावरती तुम्हाला 1 ते 2 लाल मिरच्या ठेवायच्या आहेत, ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात बघा देठासगटच्या, तर त्या लाल मिरच्या त्यावरती ठेवायच्या आहेत. 1 लिंबू, अख्खं सगट लिंबू, कुठेही कापलेलं वगैरे नको, तर असं 1 अख्खं सगट लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे. आता बसवत असताना ते कशा पद्धतीने बसवायचं ते प्रामुख्याने बघा. तर खाली आसन टाकायचं, आसनावरती बसवायचं, मुलांचा चेहरा पूर्वेकडे, तुमचा चेहरा पश्चिमेकडे, अशा पद्धतीने बसवायचं.
त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस हा जो उतारा आपण तयार केलेला आहे, तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये तयार करा, कागदावरती तयार करा, काही अडचण नाही. तर हा उतारा हातात घ्यायचा आहे, दोन्ही हातांमध्ये पकडायचा. डोक्याकडनं पायाकडे माझ्या मुलाला मुलीला लागलेली जी कोणाची नजर असेल, आल्याची गेल्याची, बाहेरच्यांची, आईवडिलांची, घरातल्यांची सुद्धा नजर लागत असते, तर जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती सर्व नजर उतरून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा. आणि त्यानंतर तुम्हाला 7 वेळेस हे जे उतारा आहे तर तो डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला उतरवायचा आहे. उतरवला की त्यानंतर लगेच घराच्या बाहेर जायचं. एखादी प्लॅस्टिकची पिशवी सोबतच ठेवायची, त्यामध्ये तुम्ही तो टाकू शकता आणि लगेच घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे पशु पक्षी प्राणी येतात तर तिथे तुम्हाला हा बाट ठेवून द्यायचा आहे. एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा मग रोडच्या कडेला वगैरे म्हणा किंवा मग तुमच्या गॅलरीत, टेरेसवरती कुठे जर कावळा येत असेल, कोणताही पशु पक्षी असू द्या तर ते येत असतील तर तिथे ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी यायचं. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. आता हे सर्व उतारा ज्यावेळेस तुम्ही मुलांवरनं उतरवणार आहात तर त्यावेळेस कोणासोबतही बोलायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही उतारा उतरवायला सुरुवात करणार तेव्हापासनं ते घरामध्ये परत येईपर्यंत तुम्हाला कोणासोबतही बोलायचं नाही आहे. आपला उपाय करायचा, हातपाय स्वच्छ धुवायचे, घरामध्ये यायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या दिनचर्येला सुरुवात करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करावं? तर मुलांचा फोटो असतो आपल्याकडे, त्यांच्या फोटोवरनं हा उपाय करा. आता जर फोटो नसेल तर मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याकडे फोटो असतात, तर मोबाईलमध्ये सुद्धा त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उतारा करू शकता. हा उतारा तुम्ही घरामध्ये जर तुमच्या आजारी व्यक्ती असेल, घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती आहे, घरामध्ये एखादा माणूस खूपच जास्त चिडचिड करतोय, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्यांच्यावरनं सुद्धा तुम्ही ह्या वस्तू ओवाळून टाकू शकता. फक्त हे करत असताना घरामध्ये कोणत्याही प्रकारचा शिवपालव नकोय. शिवपालव म्हणजे काय, तर सुतक, पिरियड्स, विटाळ वगैरे नको, त्यावेळेसच तुम्ही हे सर्व करू शकता, याची खात्री घ्या. आता हे सर्व हा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा अजून एक उपाय तुम्ही करू शकता, अगदी साधा आणि सोपा आहे. तर काय करायचं आहे, ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्यानंतर मुलांना बसवायचं आहे. मुलांचा चेहरा हा पूर्वेकडे, मुलांच्या डोक्यावरनं जे पाणी आहे मिठाचं पाणी तर ते तुम्हाला ओवाळायचं आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे ज्या प्रकारे घड्याळ हे उलट्या दिशेने फिरतं तर त्या पद्धतीने हे पाणी तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं ओवाळायचं आहे. ओवाळून ते तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर आल्यानंतर एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे. आणि हाही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवून उपाय करायचा की जी काही कोणाची नजर लागलेली असेल, पितृदोष असेल तर ते सर्व दूर झालेले आहे. तर दोन्हीही उपाय आहेत, खूप साधे आणि सोपे आहेत. तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. कितीही लहान मुलगा असू द्या, कितीही मोठा मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, घरातील वयोवृद्ध असू द्या, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही हा उपाय करू शकता. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.